दरम्यान नाशिकच्या पालकमंत्री पदावरती भाजपने दावा केलाय। कुंभमेळा असल्यामुळे मागचा अनुभव लक्षात घेता नाशिकचं पालकमंत्रीपद मला मिळावं, असं भाजप नेते गिरीश महाजन यांनी म्हटलंय। तसंच या संदर्भात वरिष्ठ पातळीवरती निर्णय होणार असल्याचं दादा भुसेंनी सांगितलंय। 3 पक्ष एकत्र झालेले आहेत आणि तोलामोलाचे सगळे आमचे पक्ष आहेत आणि म्हणून प्रत्येकाला वाटतं आता पुन्हा कुंभ आलेला आहे। 12 वर्षांनी 1.5-2 वर्षांनी आता कुंभमेळा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मी कुंभमेळा मंत्री पण आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय म्हणाले देवेंद्रजी आणि मी पण आग्रह धरलेला होता की जर सगळं सुरळीत करायचं असेल म्हणजे सुरळीतपेक्षा म्हणजे कोऑर्डिनेशन जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर पालकमंत्री मला ठेवा आणि कुंभमेळा मंत्री मी आहेच। शिंदे साहेब असतील, दादा यांनी काय विचार केल्यानंतर मग त्याला स्टे दिलेला आहे। मला वाटतं 2-3 दिवसामध्ये त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे, एकमताने त्या ठिकाणी निर्णय होईल। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय वरिष्ठ पातळीवर चर्चा करतील, त्यांना जे योग्य वाटतंय त्याप्रमाणे ते निर्णय करतील। सगळे एकत्र आले पाहिजेत महाराष्ट्राच्या प्रगतीकरता। विरोधी पक्षांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे, चांगल्या सूचना केल्या पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।